बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा काल पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला। दरम्यान पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर कसा झाला याचा पोलीस व्हॅनमधून आढावा घेतलाय सूरज ओझा यांनी। बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाली। मी दाखवतोय की याच प्रकारची गाडी होती ज्या गाडीचा वापर करून त्याला तळोजा जेलहून ठाण्या येथे आणला जात होता। त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यात जी तक्रारदार आहे ती अक्षय शिंदेची पत्नी आहे। ही गाडी याच प्रकारे असते, मी दाखवतोय अशीच सिटिंग अरेंजमेंट त्या गाडीमध्ये पण ही आहे। त्यात असे दोन्ही साइडला सिटिंग अरेंजमेंट असते। एका बाजूला पोलीस बसते तर दुसऱ्या बाजूला आरोपी आणि त्याला धरून एक अजून पोलीसवाला तिथे बसतो। आणि या प्रकारच्या गाड्यांचा वापर कधी जास्त एकपेक्षा जास्त आरोपी असतात त्यावेळी या प्रकारच्या मोठ्या गाड्यांचा वापर केला जातो। त्या व्यतिरिक्त जर कुठला आरोपी असेल त्याला जीवाला धोका असेल या सिच्युएशन मध्ये या प्रकारची मोठी गाड्यांचा वापर केला जातो। जी घटना झाली ती अशी होती की इथे पोलीसवाले बसले होते, या साइडला आरोपी आणि अजून एक पोलीसकर्मी बसलेला होता। जेव्हा ही गाडी मुंब्रा बायपास रोडवर पोहोचली त्यावेळी अक्षय शिंदेने API मोरेचा बंदूक खेचून घेतला आणि त्याच्यावर एक राऊंड फायर केली। त्याचा पायाला गोळी लागली आणि त्याचबरोबर अक्षयने घाई गडबडीत अजून 2 राऊंड फायर केले आणि तो जो 2 राऊंड होता तो याच गाडीमध्ये कुठेतरी मिस झाला। हे बघता PI संजय शिंदेने त्यांची जवळ असलेली वेपन काढली आणि त्याचा वापर करून अक्षय शिंदेवर फायरिंग केला आणि त्या गोळीबारात अक्षय शिंदेची मृत्यू झाली। याच गाडीमध्ये काही वेळ आधी इन्व्हेस्टिगेशनची टीम आली, SIT ची टीम आली, त्याचबरोबर FSL ची टीम आली। त्यांना 4 जे MT बुलेट शेल आहेत ते मिळालेले आहेत। त्याचबरोबर एका बाजूला जिथे अक्षय शिंदे बसला होता आणि दुसऱ्या बाजूला जिथे API मोरे बसला होता त्या दोन्ही ठिकाणी ब्लड स्टेन मिळाले होते। त्याला वेगवेगळ्या बॉटलमध्येही कलेक्ट करण्यात आलेला आहे। हे जे सॅम्पल्स मिळालेले आहेत त्याला सध्या FSL मध्ये पाठवलं जाणार। सध्या या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह सूरज ओझा, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।